आणि यानंतर आपण जाऊया पुण्यामध्ये सर्वपक्षीयांचा उद्रेक पाहायला मिळाला। उमेदवारी मिळाली नसल्याच्या रागामध्ये ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयामध्ये अक्षरशः पोस्टर्स फाडले गेले आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एबी फॉर्म मिळत नाहीये म्हणून गोंधळही घातला। भाजपामध्ये सुद्धा नाराजी पाहायला मिळाली आहे। पाहूया। पुण्यात सर्वपक्षीयांच्या नाराजीचा उद्रेक। उमेदवारी मिळाली नाही तर पोस्टर फाडले। एबी फॉर्म मिळाले नसल्यानं कार्यकर्त्यांचा राडा। पुण्याच्या कसबा पेठेत इच्छुकांना उमेदवारी मिळाली नसल्याचा हा असा उद्रेक पाहायला मिळाला। झांबरे चावडी शाखेत थेट ठाकरेंचे पोस्टर फाडत शिवसैनिकांनी हा असा रोष व्यक्त केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणेच शिंदेंच्या शिवसेनेत देखील असाच उद्रेक पाहायला मिळाला। उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटला नव्हता। त्यातच एबी फॉर्मसाठी आणि उमेदवारीसाठी नेत्यांकडे रांगा लावल्या होत्या। विजय शिवतारे यांच्या हॉटेलमधल्या रूम बाहेर ताटकळत असलेले शिंदेंचे शिवसैनिक संतप्त झाले आहेत। त्यानंतर या संतप्त शिवसैनिकांनी राडा केला। सगळ्यांना अंधारात ठेवून एबी फॉर्म वाटले जात असल्याचा आक्षेपही घेण्यात आला। 2 महिला ओपन वॉर्ड असताना सुद्धा माझा तिथं हे लागलेला नाही, नंबर लागला नाही। गृहिणी ज्या कधी घराच्या बाहेर पडल्या नाहीत अशा दोघी बसवल्यात। आता मला न्याय मिळायला पाहिजे। मी कार्यकर्ती आहे। इथं आता एबी फॉर्म वाटतं हे सांगतात। एबी फॉर्म हे कधीच वाटून झालेले आहेत, सगळ्यांना अंधारात ठेवून। आज बाहेरून येणाऱ्या एका नेत्यामुळे माझं आज तिकीट कट केलं, उमेदवारी कट केली। माझ्या प्रभागात कोणीच उमेदवार नव्हता। रेट भरपूर असतील, ते रेट मला माहित नाही, कारण ते रेट देण्या इतपत माझ्याकडे रक्कम नाहीये। मी एक साधा माणूस आहे। आम्ही 100% लोकांना फॉर्म देणार आहोत, परंतु फॉर्म देताना कार्यकर्त्यांना हेच सांगितलं जात आहे की उद्या कोणावर अन्याय होऊ नये। उद्या जे काय आदेश येतील त्या आदेशानुसार मग भाजपचे असतील किंवा सेनेचे असतील पाठीमागे फॉर्म घेतले जातील, हे त्यांना ऍक्सेप्ट करून त्यांना समजावूनच फॉर्म दिले। भाजपमध्ये देखील अनेकांची नाराजी पाहायला मिळतेय। भाजपचे नेते अमोल बालवडकर यांनी उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली। त्यानंतर अजित पवार यांच्याकडून त्यांना उमेदवारी मिळाली। कार्यकर्ता काय असतो हे भाजपला दाखवून देणार असल्याचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी म्हटलंय। माझ्यासोबत हा दगाफटका पक्षाने केलेला आहे। आता याबाबत खऱ्या अर्थाने गेले 2 दिवस अतिशय तणावातून मी गेलेलो आहे। माझे सर्व कार्यकर्ते, माझ्यावरती प्रेम करणारे माझे सर्व कुटुंबीय, माननीय देवेंद्रजींचे शब्द आहेत की बाबा तुम्हाला राजकारणात जिवंत होण्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागतो, तर त्यासाठी मी माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर सोलापुरात भाजपनं एबी फॉर्म शेवटच्या क्षणी पोहोचवलेले होते। 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ होती। त्याच्या काही क्षण आधीच भाजप शहराध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी हे एबी फॉर्म घेऊन दाखल झाले। शिंदे सेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची वाट अडवली आणि कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी झाली। अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म मिळवण्यासाठी आणि अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू असल्याचं पाहायला मिळालं। तर उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा स्फोट झाल्याचंही पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे।